हाय हॅलो नमस्कार, मी सुनंदा जोशी तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे दोन अशा साड्या ज्या की 3 ते 4 वर्ष झाली मी माझ्या विशलिस्टमध्ये ठेवलेल्या होत्या आणि फायनली आज मी त्या ऑर्डर केलेल्या आहेत। प्राइस खूप जास्त होती असं म्हणून मी विशलिस्टमध्ये ठेवलेल्या किंवा का ठेवलेल्या हे मी पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगेनच। तर त्या ज्या दोन्ही साड्या आहेत ना त्या गेले 4 वर्ष मी बघते। प्राइस पण जास्त आहे असं काही नाही, 1000च्या आतमध्ये दोन्हींचे प्राइस आहे। पण जेव्हा केव्हा मी ठरवते ना की ऑर्डर करायचं त्यावेळेला फक्त त्या विश लिस्टमधून आउट ऑफ स्टॉक झालेल्या असायच्या। फायनली यावेळेला मला त्या अवेलेबल भेटल्या, दोन्ही साड्या अवेलेबल होत्या। म्हटलं आज दोन्ही अवेलेबल आहेत, आपल्या प्राइसमध्ये पण बसत आहेत, तर मग ऑर्डर करूया म्हणून ते दोन्ही साड्या मी ऑर्डर केलेल्या होत्या। सो चला तर मग बघूया त्या साड्या कशा आहेत पहिल्यांदा। सो आता दाखवते तुम्हाला, ही आहे पहिली साडी। यांचे ना इमेजेस मी साईडला इथे लावेन, ते तुम्ही बघू शकता इमेजेसमध्ये कशा दिसतात आणि प्रत्यक्षात मला कशा रिसीव्ह झाल्या ते तुमच्या लक्षात येईल। साडीचा कलर खूप छान आहे, म्हणजे रनिंग कलरमध्ये साडी अवेलेबल आहे। जसं की तुम्ही बघता इथे दिसत असेल तुम्हाला पिंक आणि ऑरेंज कलर थोडेसे असे मिक्सअप दिसत असतील। तर ही आहे पहिली साडी। गेली 4 वर्ष मी या फक्त विशलिस्टमध्ये ठेवते आणि जेव्हा जेव्हा मी ठरवते ना की त्या ऑर्डर करायच्या त्यावेळेला ते नेमकं आउट ऑफ स्टॉक झालेल्या असतात। सो फायनली या वेळेला ना ऑर्डर नॉर्मली चेक करताना मला दोन्ही साड्या अवेलेबल दिसल्या। म्हटलं आपण ऑर्डर करूया, बघूया, जर चांगला असला तर ठेवून घेता येते, नसतील तर मग रिटर्न करता येते। चला तर बघूया। कापड तर सॉफ्ट आहे, खूप छान वाटतंय सध्या तरी। पण आहे ना साडीमधून कसा वेगळाच वास येतोय, तुम्ही बघू शकता। अशी साडी आहे पूर्ण। आय थिंक ही मी सेपरेट व्हिडिओ एक तुमच्यासोबत शेअर करेनच, नेसून सेपरेटली अशी। साडी तर छान आहे तशी। इकडं आहे ब्लाउज पीस, याचं ब्लाउज पीस आहे। ही झाली पहिली साडी दाखवते तुम्हाला, ती नंतर मी खोलून परत तुम्हाला दाखवेनच। पॅकेट खोलणं म्हणजे एक मुश्किल काम आहे माझ्यासाठी, कारण मी ना कात्री घेऊन बसले ना चाकू घेऊन बसले, तेव्हा हातानंच काढते। ही साडी थोडी वेगळी दिसते मला, म्हणजे जशी मी पिक्चर जसं आहे ना तशी ती नाही आहे, थोडासा डार्क कलर आहे। फोटोमध्ये तसाच दिसतोय सेम कलर, पण रिअलमध्ये ही देखील अशी रनिंग कलरमध्येच आहे। आता ही जी साडी आहे ना याच्यामध्ये काय मेन्शन काय केलेलं आहे ते सांगते। ही कांजीवरम सिल्क ब्लेंड आहे आणि ती बनारसी सिल्क ब्लेंड आहे। आता मला इतकं काय याच्यामध्ये साड्यांमधल्या कापडांचं इतकं जास्त काही माहिती नाही आहे, पण साड्या दोन्हीसुद्धा चांगल्या आहेत तसं बघितलं तर। सो कलरसुद्धा छान दिसेल असं वाटतं। जसं तुम्ही बघताय त्या पद्धतीनं म्हटलं दोन्ही साड्या तुम्हाला ओपन करून दाखवूयात म्हणून मी इथं ओपन करायला घेतल्या। सो सगळ्यात पहिल्यांदा जी ऑरेंज कलरची साडी आहे ती मी ओपन करते आणि हा जो आहे हा ब्लाऊज पीस आहे। तुम्ही बघितलं तर तो ब्रॉकेटमध्ये आहे आणि धडी आहे। त्यानंतर थोडा प्लेन भाग येतो जो नेसणीकडं असतो आणि त्यानंतर जे काही आहे ते फुल वर्कमध्ये आहे पूर्ण साडी। जसं तुम्हाला हे वर्क दिसतं हे वरूनपासून खालीपर्यंत पूर्ण वर्क असं दिलेलं आहे आणि शेवटी हा जो आहे भरीव असा मस्त पदर आहे। आणि त्यानंतर ही दुसरी साडी सेमच आहे, जसं तुम्ही बघताय ना हे जे बुट्टे दिसत आहेत हे फुल साडीवरती बुट्टे आहेत आणि ब्लाऊज पीस त्याचाही सेम असा हेच आहे, प्लेनच आहे आणि ह्याच्यावरती काहीच डिझाईन नाही आहे, कंप्लीट प्लेन आहे आणि त्याच्यावरती थोडंफार वर्क होतं आणि हा प्लेन जो नेसणीकडे पार्ट येतो तो, त्यानंतर पूर्ण साडीवरती सेम बुट्टे आहेत। तर तुम्ही बघताय दोन्ही साड्या छान आहेत। आता साड्या तर झाल्या दाखवून, माझ्या दोन्ही साड्या आवडलीत मला, पण हा एक वेगळा स्मेल आहे, मे बी वॉश केल्यानंतर जाईल।
आम्ही पहिल्यांदा वॉशला देईन साड्या, नंतरच मग बाकी कंटिन्यू करेन. नेसायचं की नाही ते ठरवेन, कारण दोन्हीमध्ये पण एक वेगळा वास आहे. मे बी कलरचा. साड्या खूप छान रिसीव झाल्या. 4 वर्षापासून विश लिस्टमध्ये ठेवल्याचा काहीतरी यूज झालेला आहे मला. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि साड्या कशा वाटल्या हे कमेंटमध्ये नक्की सांगा. सो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय अँड थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.